Hello friends, welcome to Sri Academy of Science Karad. In this lecture, we will discuss about the post-fertilization changes. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रिप्रोडक्शन इन प्लांट्स या टॉपिक मधला अतिशय महत्त्वाचा असा जो पॉइंट आहे तो म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस म्हणजे काय तर फर्टिलायझेशन झाल्यानंतर चे जे चेंजेस आहेत त्याला पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस असं म्हटलं जातं. So what is meant by post fertilization changes? The events occurred after the fertilization is called post fertilization changes. Okay, post fertilization changes म्हणजे मग तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे तर पहिली गोष्ट ovary is developed into fruits. Inside the ovary ovules are present. These ovules are converted into seeds. Okay, inside the seeds development of एम्ब्रियो अँड एंडोस्पर्म्स ह्या चार गोष्टी बघायला मिळणार आहेत. म्हणजे सीड्सच्या अंदर तुम्हाला एंडोस्पर्मची आणि एम्ब्रियोची डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळणार आहे. ओव्ह्यूलचं रूपांतर सीड्स मध्ये झालेलं बघायला मिळणार आहे आणि ओव्हरीचं रूपांतर तुम्हाला फ्रुट्स मध्ये झालेलं बघायला मिळणार आहे. हे कशामध्ये बघायला मिळणार आहे किंवा कधी बघायला मिळणार आहे तर फर्टिलायझेशन झाल्यानंतर बघायला मिळणार आहे. ह्या सगळ्या ज्या इव्हेंट्स आल्या ह्या ज्या चार गोष्टी आल्या या ज्या चारही डेव्हलपमेंटल प्रोसेस आल्या ह्या डेव्हलपमेंटल प्रोसेसला म्हणायचं आहे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. सो द इव्हेंट्स ऑर चेंजेस ऑकर्ड आफ्टर द फर्टिलायझेशन इज कॉल्ड पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. मग ह्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ अँड एम्ब्रियो. ओके, मग तुम्हाला माहित आहे ही काय झाली एम्ब्रियो सॅक झाली. एम्ब्रियो सॅक बरोबर आहे. एम्ब्रियो सॅक हा झाला चलायझल रिजन आणि हा झाला मायक्रोपाइल रिजन. मग चलायझल रिजनला काय असणार आहे 3 अँटीपोडल सेल्स असणार आहेत. ओके, मायक्रोपाइल रिजनला सेंट्रल एग अँड 2 लॅटरल सिनर्जिड्स बरोबर आहे. मग हा झाला चलायझल एग आणि याला म्हणूया मायक्रोपाइलर एग. ओके, मग हा काय झाले अँटीपोडल्स सेंटरचा एक बाजूचे 2 सिनर्जिड्स. ओके, सेंटरला काय आले 2 प्राइम सेकंडरी न्यूक्लियस आले. सेकंडरी न्यूक्लियस बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं चलायझल एंडला 3 अँटीपोडल सेल्स असणार आहेत, मायक्रोपाइल एंडला एक सेल आणि लॅटरल 2 सिनर्जिड्स असणार आहेत, सेंटरला सेकंडरी न्यूक्लियस असणार आहे. कधी बिफोर फर्टिलायझेशन व्हायच्या आधी ह्या पद्धतीत दिसणार आहे. ओके, आफ्टर फर्टिलायझेशन काय बघायला मिळणार आहे आपल्याला सेम एम्ब्रियो सॅक. ओके, एम्ब्रियो सॅकच्या तिथं फर्टिलायझेशन झाल्यानंतर अँटीपोडल सेल्स ह्या डिजनरेट होतात. त्यामुळे काय म्हणूया आपण या सगळ्या बघा सो दीज आर डिजनरेटिंग अँटीपोडल्स. सो degenerating antipodals. ओके, त्याच्यानंतर सेकंडरी न्यूक्लियसचं काय होतं हे आता आपण बघायचं नाही. आता आपण बघणार आहे फक्त डेव्हलपमेंट ऑफ अन एम्ब्रियो. सेंट्रलचा एग असणार आहे. ज्या वेळेला फर्स्ट मेल गॅमेट्स एग बरोबर फर्टिलाइज केला जाईल या पद्धतीने एग प्लस मेल गॅमेट काय तयार करणार आहेत ते इट विल प्रोड्यूस झायगोट. ओके, झायगोट कसं असणार आहे डिप्लॉइड, कारण एक कसा आहे हॅप्लॉइड प्लस मेल गॅमेट कसा आहे हॅप्लॉइड. एक हॅप्लॉइड मेल गॅमेट हॅप्लॉइड तयार होणारा झायगोट डिप्लॉइड. मग डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होणार आहे तर एकचं रूपांतर कशामध्ये होणार आहे झायगोट मध्ये. सो हा काय आला झायगोट. ओके, and these are the degenerating synergies. आला झायगोट.
आणि डिजनरेटिंग सिनर्जी. ओके, सेंटरला काय असणार आहे? सेंटरला असं म्हणूया प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. सेंटरला काय असणार आहे? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असणार आहे. तो कसा असणार आहे? ट्रिप्लॉइड. ओके, कारण सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड, त्याला फ्यूज झालेला दुसरा मेल गॅमेट तो हॅप्लॉइड. डिप्लॉइड प्लस हॅप्लॉइड ट्रिप्लॉइड. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस विल डेव्हलप इनटू एंडोस्पर्म. आता हा जो झायगोट आहे तो झायगोट बघा, झायगोट जर तुम्ही बघितला तर तो कसा असणार आहे? या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता याला झायगोट. ओके, सो हा आला झायगोट. आता या झायगोट मध्ये ज्या डेव्हलपमेंटल प्रोसेस दिसणार आहेत त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे? डेव्हलपमेंट ऑफ अँड एम्ब्रियो. म्हणजे झायगोटचं डेव्हलपमेंट कशामध्ये होणार आहे? एम्ब्रियो. सो दिस झायगोट विल डेव्हलप इनटू एम्ब्रियो. दिस झायगोट विल डेव्हलप इनटू एम्ब्रियो. ओके, या झायगोटचं रूपांतर एम्ब्रियो मध्ये होणार आहे. ते कशा पद्धतीने होतं ते आपण आता डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनच्या मदतीने बघणार आहोत. बघा, आपण काय बघितलेलं आहे? झायगोट बघितलेला आहे. ओके, सो दिस झायगोट विच इज प्रेझेंट इन द एम्ब्रियो सॅक. बरोबर आहे, हा असा झायगोट आहे जो झायगोट एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये प्रेझेंट असणार आहे. आणि कशापासून तयार झालाय हा? तर डबल फर्टिलायझेशन पासून तयार झालेला आहे. तो हा काय झाला? झायगोट. ओके, जो एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये डबल फर्टिलायझेशन होऊन तयार झालेला आहे. म्हणजे काय झालं? तर फर्स्ट मेल गॅमेट्स विल फ्यूज विथ द एग अँड टू फॉर्म झायगोट. आणि हा झायगोट कसा असणार आहे? डिप्लॉइड असणार आहे, कारण मेल गॅमेट हॅप्लॉइड. बरोबर आहे, आणि एक सेल हॅप्लॉइड. हॅप्लॉइड हॅप्लॉइड डिप्लॉइड हा झायगोट. आता इथून ज्या सगळ्या प्रोसेस होणार आहेत ते एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये होणार आहे, पण आपण काय असणार आहे? फक्त जेवढी प्रोसेस होणार आहे तेवढंच दाखवतो. दिस झायगोट अंडर अनफेवरेबल कंडिशन, हा जो झायगोट आहे तो अनफेवरेबल कंडिशन्स मध्ये काय करणार आहे? दिस झायगोट undergoes unfavorable condition, form wall around itself. हा स्वतःभोवती काय तयार करणार आहे? वॉल. ओके, सो दिस झायगोट अंडर अनफेवरेबल कंडिशन develops a resistant wall. ओके, called ऊस्पोर. त्याला काय म्हणायचं आहे? ऊस्पोर असं म्हणायचं आहे. मग ज्या वेळेला झायगोट आहे अनफेवरेबल कंडिशन्स मध्ये, हा झायगोट काय करणार आहे? तर स्वतःभोवती एक रेजिस्टन्स वॉल तयार करणार आहे. त्याला काय म्हणायचं आहे? ऊस्पोर. ओके, ज्या वेळेला फेवरेबल कंडिशन्स येईल, सो अंडर फेवरेबल कंडिशन, ज्या वेळेला फेवरेबल कंडिशन्स येईल, फेवरेबल कंडिशन्स मध्ये काय होणार आहे? दिस रेजिस्टन्स वॉल विल ब्रेक डाउन अँड दिस झायगोट विल डिवाइड मायटोटिकली इनटू टू सेल्स. एकाच्या दोन सेल्स होणार आहेत. ओके, या पद्धतीने म्हणजे एकाच्या दोन सेल्स तयार केले जाणार आहेत. काय म्हटलं बघा? झायगोट अंडर अनफेवरेबल कंडिशन्स डेव्हलप्स अ रेजिस्टंट वॉल अराउंड इटसेल्फ. ज्या वेळेला झायगोट असणार आहे अनफेवरेबल कंडिशन्स असेल, तो स्वतःभोवती एक रेजिस्टन्स वॉल तयार करणार आहे. त्याला म्हणायचं ऊस्पोर. ओके, ज्या वेळेला फेवरेबल कंडिशन्स येईल त्यावेळेला ती रेजिस्टन्स वॉल ब्रेक होणार आहे आणि फेवरेबल कंडिशन्स मध्ये या झायगोटचं काय होणार आहे? मायटोसिस होणार आहे. ओके, आणि दोन सेल्स तयार होणार आहेत. बरोबर आहे. सो फेवरेबल कंडिशन्स, मायटोसिस, और काय म्हणूया? इट डिवाइड्स मायटोटिकली
बरोबर आहे, मायटोसिसच्या मदतीने त्या डिवाइड होणार आहेत आणि दोन सेल्स तयार होणार. वरची जी आहे तिला म्हणायचं बेसल सेल आणि खालची जी सेल आहे तिला काय म्हणायचं टर्मिनल सेल. टर्मिनल सेल. ओके. बेसल सेल हे नेहमी कुठल्या बाजूला असणार आहे? इट इज ऑलवेज प्रेझेंट ऍट मायक्रोपाइल एंड. मायक्रोपाइल एंडला असणार आहे. आणि टर्मिनल सेल नेहमी कुठे असणार आहे? चलायझल एंडला असणार आहे. चलायझल एंड. Okay, so basal cell will always present at the micropyle end and terminal cell always present at the chalazial end. बरोबर आहे. आता बघा ही सेल घेऊया आपण. बेसल सेल्स काय होतं बघा. बेसल सेल्स आता ही मायटोटिकली डिवाइड झाल्यानंतर कुठली सेल झाली? टू सेल्ड स्टेज झालेली आहे. ओके. टू सेल्ड स्टेज झालेली आहे. आता बघा या ठिकाणी सोपं आहे. बेसल सेल अँड टर्मिनल सेल. बेसल सेल आणि खालची कुठली आली? टर्मिनल सेल. once again basal cells is present towards the micropyle end and terminal cells present towards the chalazial end. आता बेसल सेल्स मध्ये काय होतं बघा. दिस बेसल सेल्स divides transversely. divide transversely. ओके. ही जी बेसल सेल आहे त्याचं ट्रान्सवर्स डिव्हिजन्स होणार आहे आणि तिथे एक लिनियर सस्पेन्सर सेल्स तयार होणार आहे या पद्धतीने. म्हणजे काय म्हणूया आपण 7 to 10 सस्पेन्सर सेल. 7 to 10 सस्पेन्सर सेल. पहिल्यांदा बेसल सेलचं डेव्हलपमेंट बघूया आणि नंतर मग टर्मिनल सेलचं बघूया. सो बेसल सेल्स डिवाइड्स ट्रान्सवर्सली टू फॉर्म 7 to 10 सस्पेन्सर सेल्स आणि ह्या ज्या सस्पेन्सर सेल्स असणार आहेत त्या सगळ्या लिनियर असणार आहेत. नंतर काय होतं बघा. आता अपर सेल uppermost suspensor cells will grows and form haustoria. ही जी uppermost suspensor cell आहे ती वाढणार आहे आणि तिचं रूपांतर हॉस्टोरिया मध्ये होणार. म्हणजे या ठिकाणी आपण असं दाखवूया. हा काय झाला? uppermost cells आणि मग या lowermost cell in this way. Okay, so uppermost suspensor cell म्हणूया. suspensor cell grows and form haustoria. Okay. लोअरमोस्ट सेल काय असणार आहे? लोअरमोस्ट सेल will develops into hypophysis. Lowermost cell will develops into hypophysis. ओके. या पद्धतीने म्हणजे बेसल सेलची डेव्हलपमेंट इथपर्यंतच होणार आहे. बरोबर आहे. आता बघायचं आहे आपण टर्मिनल सेल्सची डेव्हलपमेंट. आता टर्मिनल सेल्स बघितली. टर्मिनल सेल्स मध्ये काय होणार बघा. इट डिवाइड्स या ठिकाणी असं लिहितो खाली. या ठिकाणी इट डिवाइड्स ट्रान्सवर्सली and vertically at right angle to each other. ओके. ही जी टर्मिनल सेल आहे ही टर्मिनल सेल्स काय होणार आहे तर दिस टर्मिनल सेल्स डिवाइड्स ट्रान्सवर्सली and vertically at right angle to each other. मग बघा तुम्ही जर बघितलं या ठिकाणी तर ही सेल आहे.
पहिल्यांदा ट्रान्सव्हर्स डिव्हिजन होणार आहे. ओके, म्हणजे आडवी डिव्हिजन होणार आहे. राईट, म्हणजे काय म्हणणार आहे, इट डिवाइड ट्रान्सव्हर्सली. म्हणजे समजा ही एखादी सेल आहे, बरोबर आहे. पहिल्यांदा ट्रान्सव्हर्स डिव्हिजन्स. कशी डिव्हिजन आली, ट्रान्सव्हर्स डिव्हिजन्स. म्हणजे दोन भाग झाले. नंतर काय करणार आहे, व्हर्टिकल डिव्हिजन्स ऍट राईट अँगल टू इच अदर. म्हणजे दोन व्हर्टिकल डिव्हिजन असणार आहे, पण कशी, अशी आणि अशी, एकमेकांना पॅरलल. मग बघा, ज्या वेळेला आपण एखादं एक गोल फळ घेतलं, ते पहिल्यांदा आपण आडवं कापलं तर आडवे दोन मेन भाग होतील, मोठे भाग होतील, आडवे दोन मोठे. आणि नंतर उभ्या एकमेकांना परपेंडिक्युलर कापले तर आडव्याचे खालच्या भागाचे 4 आणि वरच्या भागाचे 4 असे किती असणार आहेत, 8 भाग होणार आहेत. तसं सेल्स जर डिवाइड झाले, फर्स्ट ट्रान्सव्हर्सली अँड देन व्हर्टिकली ऍट राईट अँगल टू इच अदर, काय तयार होईल मग, 8 सेल्ड स्टेज तयार होणार आहे. ओके, सो 8 celled stage. It form 8 celled stage. बरोबर आहे. आता ही जी 8 celled stage आहे, 8 celled stage ती कंटिन्यू तशीच असणार आहे या पद्धतीनं. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 असं असणार आहे. म्हणजे हा काय झाला, टोटल तुम्ही जर बघितलं तर 8 सेल्ड स्टेज झालं. काय झालं, 8 सेल्ड स्टेज. आता याच्यानंतरचे जे डायग्राम आहेत त्या बघा. ही डायग्राम या ठिकाणी काढूया आपण. हा झाला हॉस्टोरिया, सस्पेन्सर सेल्स, Haustoria. Okay, then suspensor cells. Okay, त्याच्यानंतर 8 celled stages असणार. So 1 2 4 6 8. Okay, so 8 celled stage. नंतर काय होणार आहे बघा, 8 celled stage 2 times 4 cells each. म्हणजे हे जे 8 सेल्ड स्टेज आहे, या 8 सेल्ड स्टेज मध्ये तुम्ही जर बघितलं तर त्याच्या दोन वेगवेगळ्या भागांमध्ये काय होणार आहे, तर डेव्हलपमेंट होणार आहे. त्या प्रत्येकी डेव्हलपमेंट मध्ये, पहिल्या डेव्हलपमेंट मध्ये 4 सेल्स असतील आणि दुसऱ्या डेव्हलपमेंट मध्ये 4 सेल्स असतील. म्हणजे हॉस्टोरिया, सस्पेन्सर सेल आणि 8 सेल्ड स्टेज जे आहे त्याच्यामध्ये इट फॉर्म 2 टाइम्स 4 सेल्स ईच. मग तुम्ही जर बघितलं त्याच्यातल्या 4 सेल्स असतील ते रॅडिकल तयार करतील आणि 4 सेल्स ज्या असतील त्या प्लिम्यूल तयार करतील. रॅडिकल विल डेव्हलप इनटू रूट सिस्टम and plumule will develop into shoot system. Okay, या पद्धतीने, राईट, अशा पद्धतीने बघा. या 8 सेल्ड स्टेज मध्ये कंटिन्यू मायटोसिस होणार आहे आणि इट फॉर्म द ग्लोब्युलर मास ऑफ सेल्स. या 8 सेल्ड स्टेज मध्ये मायटोसिस होऊन ग्लोब्युलर मास तयार करणार आहे या पद्धतीने. So outer layer of this globular mass is called dermatogen. The outer layer of this globular mass is called dermatogen. या dermatogenचं रूपांतर नंतर epidermis मध्ये होतं. कशामध्ये होतं, epidermis मध्ये. आणि टोटल एक ग्लोब्युलर मास सेल्सचा तयार होणार आहे. ओके, ग्लोब्युलर मास तयार होणार आहे या ठिकाणी. सो ग्लोब्युलर एम्ब्रियो. ओके, आता नंतर काय होणार आहे, याचं रूपांतर बघा. सेम हॉस्टोरिया, सस्पेन्सर सेल्स आणि ग्लोब्युलर मासचं
ग्लोब्युलर एम्ब्रिओ जो आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? हार्ट शेप्ड एम्ब्रिओ. सो हार्ट शेप एम्ब्रिओ. बरोबर आहे. हार्ट शेप्ड एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट कशामध्ये होणार आहे? बघा, हॉस्टोरिया, सस्पेन्सर सेल्स आणि हार्ट शेप्ड एम्ब्रिओ विल डेव्हलप इनटू हॉर्स शू शेप्ड एम्ब्रिओ. म्हणजे घोड्याच्या पायामध्ये असलेली नाळ ह्या कशा पद्धतीने दिसते त्या पद्धतीने हा एम्ब्रिओ दिसणार आहे. सो हॉर्स शू शेप्ड एम्ब्रिओ. हॉर्स शू शेप्ड एम्ब्रिओ. ओके. आणि याचं डेव्हलपमेंट हे कशामध्ये होणार आहे तर तुम्ही बघितलं कार्डिएट एम्ब्रिओ मध्ये होणार आहे. कार्डिएट एम्ब्रिओ याचे डेव्हलपमेंट कशामध्ये होणार आहे? कार्डिएट एम्ब्रिओ. राईट. कार्डिएट एम्ब्रिओ मध्ये बघा पूर्ण डायग्राम काढा. हा काय झाला? हॉस्टोरिया. राईट. त्याच्यानंतर सस्पेन्सर सेल. व्हॉट इज द रोल ऑफ सस्पेन्सर सेल? सस्पेन्सर सेलचा रोल या ठिकाणी काय बघा. सस्पेन्सर सेल पुशेस द डेव्हलपिंग एम्ब्रिओ डीप इनटू एंडोस्पर्म्स. या सस्पेन्सर सेल्स या लिनियर डिवाइड झाल्यामुळं त्या काय करतात तर या एम्ब्रिओला एंडोस्पर्मच्या आतमध्ये ढकलतात जेणेकरून याचं प्रॉपर न्यूट्रिशन आणि नरिशमेंट केली जाईल. ओके. आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी कार्डिएट एम्ब्रिओ या पद्धतीने दिसणार आहे. या पद्धतीने. ओके. सो हॉस्टोरिया, सस्पेन्सर सेल. त्याच्यानंतर या ठिकाणी काय असणार आहे? रॅडिकल असणार आहे. रॅडिकल विल डेव्हलप इनटू रूट सिस्टम. राईट. सो रॅडिकल. त्याच्यानंतर या ठिकाणी काय बघायला मिळणार आहे? हे प्लिम्यूल बघायला मिळणार आहे. या ठिकाणी प्लिम्यूल. त्याला काय म्हणायचं आहे? कार्डियाक एम्ब्रिओ. फायनली एम्ब्रिओ हा ओव्ह्यूल मध्ये अशा पद्धतीने असणार आहे. हॉस्टोरिया हा मायक्रोपाइल रिजन कडे असणार आहे. रॅडिकल, प्लिम्यूल आणि त्याचे दोन कॉटिलिडॉन्स हे कशाकडे असणार आहेत? इथे या ठिकाणी आपण म्हणूया कॉटिलिडॉन्स आणि याला म्हणूया प्लिम्यूल. सो या पद्धतीचा जो एम्ब्रिओ आहे हा एम्ब्रिओ आपल्याला ओव्ह्यूल मध्ये बघायला मिळणार आहे. हॉस्टोरिया इज टुवर्ड्स प्रेझेंट मायक्रोपाइल रिजन. कॉटिलिडॉन, प्लिम्यूल आर प्रेझेंट इनसाइड द एंडोस्पर्म. ओके. किंवा हा तुम्ही जर बघितलं तर हा चलायझल रिजन कडे असणार आहे आणि हा मायक्रोपाइल रिजन कडे असणार आहे. ओके. अशा पद्धतीने आपण या लेक्चर मध्ये डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ बघितलेला आहे. हा एम्ब्रिओ ओव्ह्यूल मध्ये कशा पद्धतीने असणार आहे ही डायग्राम बघा. अशा पद्धतीने या लेक्चर मध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म्स हा पॉइंट बघितलेला आहे. बोर्डाच्या पुस्तकामध्ये आहेत पण याच्यामधल्या काही स्टेप्स ज्या आहेत इम्पॉर्टंट ज्या नीटच्या दृष्टीने विचारलेल्या आहेत त्या निग्लेक्ट केलेल्या आहेत किंवा त्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये नाहीत. एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये काही स्टेप्स आहेत. मी या ठिकाणी घेत असताना जो डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ आहे हा पॉइंट रेफरन्स बुक मधून काढलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.